हाय पळून चालले नाही ते हाय कार्यक्रम असतील तर त्यांनी येऊन जा म्हणजे बरं राहील. थोडं त्यांना असे घाई त्यांच्या मागे काम जास्त असतात. हे कलेक्टरचे पीए नाही पण काही बरं बरं त्यांना सत्कार घ्यायचा नाही. असो सकळ देवांचे दैवत सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपन परब्रह्म गाविले राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. या अभंगाचा उल्लेख करायचा आहे. आणि हा अभंग का घेतला? मानवी जीवनामध्ये सद्गुरूंची काय गरज आहे? आम्ही तर कर्माने बांधलेले आहोत. जीव हा कर्माने बांधलेला आहे. पण जे अवतारी पुरुष राम कृष्णादी अवतारी पुरुष असताना सुद्धा या मृत्यू लोकात आले. मानव शरीर धारण केलं की दंड काय? त्यांना सुद्धा सद्गुरु करावा लागले. आणि सद्गुरु केल्याशिवाय त्यांना सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही. रामाला देखील कृष्णाला देखील
हिरव्या कोण आणि कर्मानुबंधी मनुष्य कर्माने बांधलेले आहोत आम्ही कर्म भोगण्याकरता कर्माने वेढल्यामुळे जन्माला आलो. देव विनंती केल्यावरून येत असतात. संत तुमच्या आमच्या कळवळीने येत असतात. त्यांना जगाच्या या लोकांच्या कल्याणाची इच्छा असते. त्यांना हे दुःख पावत नाही. जन्म मरणाच्या कसाट्यात सापडणारा हा जीव कित्येक दुःख भोगतो, कित्येक नरकवास भोगतो. संतांना हे खपत नाही, संतांना हे सहन होत नाही आणि म्हणून ते आपण होऊन येतात. बडे तसे चल कवे डोळा हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. आई आणि संत, आईचं आणि वडिलांचं एकत्र जिथे प्रेम निर्माण होतं ते संत असतात. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, आईचं प्रेम आईजवळ असतं, वडिलांचं प्रेम वडिलाजवळ असतं. आईच्या प्रेमात वडिलाच्या प्रेमात सुद्धा फरक असतो. आईचं जवळ प्रेम आहे बालकावर ते वेगळं आगळं असतं. कृष्ण सुद्धा आईच्या कुशीत झोपत होते. एक दिवस कृष्णाला मातेने जरा शिक्षा दिली. यशोदे मातेने शिक्षा दिल्यामुळे कृष्ण रागवला. माते, मी आज तुझ्या कुशीत झोपणार नाही. रागवला आहे. आईच्या खायचं नाही, आईच्या कुशीत झोपायचं नाही. संध्याकाळ झाली, मी नंदबाबाच्या कुशीत झोपणार. वरच्या ताळामध्ये राहत होते नंदबाबा, खालच्या ताळामध्ये माता. कृष्णवर गेला नंदबाबाच्या कुशीत झोपण्याकरता. पण नंदबाबा आपल्या जवळ घेतलं कृष्णाला, पण वडिलाचं प्रेम कसं असतं ते सांगायचंय तुम्हाला. असं थापटीत होते लांबून. आई असं थापटते का? आई आपल्या कुशीत घेते आणि नंतर थापटते. इतकं प्रेमात फरक आहे बरं आईच्या वडिलाच्या. आणि मग झोप लागत कृष्णाला, लागून थापटण्यात लांबलं ना प्रेम. त्याला जवळची सवय, त्याला झोप येईल. माता तिकडे तर मग ते कृष्ण काही कुशीमध्ये नाही म्हणून तिलाही झोप येईना. मग कृष्णाला झोप येईना. रात्रीचे 12-2 वाजायला आले. उठला. आईला करमत नव्हतं नाही का, आईचं काय चाललंय ते पाहावं. यशोदा माता देवाऱ्याच्या पुढे हात जोडून बसल्या. माझ्या कृष्णाला माझा राग येऊ देऊ नको, त्याच्या मनातला राग जाऊ दे आणि माझ्या कुशीत झोपायला येऊ दे. माता कधीच तशी झोपली नाही. कृष्णाला कुशीत घेऊनच झोपणार. कृष्ण पाहतोय देवाऱ्याच्या पुढे माता बसली. म्हणजे मातेला झोप नाही. हळूच गेला, हळूच त्यामुळे गळ्यात पडला. यशोदा मातेने जवळ गेला, चुंबन घेतलं. बाळा तू झोपला नाही? आई तू का नाही झोपली?
बाळा तुम्हाला कुशीत असल्याशिवाय मला नाही कशी झोप येईल. कुशीत घेतला, बाळ ही झोपला आणि यशोदा सुद्धा झोपली. आईच्या प्रेमात वडिलाच्या प्रेमात इतका फरक आहे बरं. म्हणजे भेद करू नका, इकडं सामानच ठेवलेलं आहे बरं. सांगायचा उद्देश असा आहे, संतांच्या ठिकाणी आईचंही आणि वडिलांचंही प्रेम एकत्र आलेलं असतं. त्याला म्हणतात सद्गुरु माऊली. आईने काय केलं? पोटामध्ये वागवलं, वाढवलं, पण पोटात ठेवलं नाही. लक्षात ठेवा, पोटातला त्याला जगात काढून टाकला. जो जगात काढून टाकलेला आहे पोटाच्या बाहेर, गुरुमाता त्याला पोटात घेते म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. गुरुमाता का श्रेष्ठ आहे? ज्या आईने त्याला बाहेर टाकला होता त्याला आपल्या हृदयात घेते. म्हणून गुरुमाता, गुरुमाता गुरुता, गुरु आमची इष्ट देवता, गुरु देव तुझा नाही नाही त्रैलोकी. गुरु शिवाय श्रेष्ठता नाही, संताशिवाय श्रेष्ठता नाही. म्हणून गुरुची श्रेष्ठत्व अवस्था, गुरुचा मोठेपणा राखण्याकरता रामाने देखील कौतुक केलं. कौतुक. विश्वामित्र ऋषी आले दारात. लक्षात ठेवा, विश्वामित्र ऋषी आले कशासाठी? 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले होते रावणाने. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या, सगळे देव कामाला लावले होते. त्या देवांची सोडवणूक करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता विश्वामित्र ऋषींना यज्ञ करायचा होता. तो यज्ञ सफल झाल्याशिवाय आणि ही सुटका होत नाही. परंतु यज्ञाचं संरक्षण करणं फार कठीण होतं. यज्ञ पूर्ण होऊ देत नव्हते राक्षस लोक, आणि अशा यज्ञाचं संरक्षण प्रभू रामचंद्र करणार होते. लक्षात ठेवा. आले विश्वामित्र, निरोप गेला राजाला, दशरथ राजाला. म्हणजे विश्वामित्र ऋषी आले. विश्वामित्र ऋषी म्हणजे सरकारसुद्धा राजाला, राजा असून आणि तो सामोरं गेला. असं असतं, श्रेष्ठ व्यक्ती जर येऊ लागली तर सामोरं जायचं आहे. आणि म्हणून आपलं सैन्य घेऊन आणि सामोरं गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाद्य पूजा केली आणि त्या ठिकाणी पाद्य पूजा झाल्यानंतर हात जोडून विनंती केली. म्हणजे आपलं आगमन कशासाठी झालं ते सांगा. तसं नाही म्हटले, मला अगोदर मला वचन द्या, नंतर मग सांगतो. म्हणजे काय असेल वचन देऊन टाकलं, राज्य मागितलं तरी देईल, तुमच्या करता मी सगळं देऊ शकेल. सांगा म्हणले काय? काही नाही म्हणले, तुमच्या रामाला घेऊन जायची अडचण सांगितली. म्हणले यज्ञाचं संरक्षण करणं फक्त प्रभू रामचंद्र करू शकतात आणि त्यांना घेऊन जायचं. दशरथांना माहिती होतं माझा राम लहान आहे, रामाला खरं ओळख नसते. रामाला जन्म देता आला पण रामाची ओळख करून घेणे तर सोपं नाही. लक्षात ठेवा, रामाचा बाप होता आलं पण रामाची ओळख करून घेता आली नाही. हीच तर जन्म आहे. माझा राम लहान आहे, राक्षस येतील माझ्या रामाला खाऊन टाकतील, मारून टाकतील, मी नाही देणार. राज्य देईल, दशरथाचे तुकडे तुकडे करून देईल शरीराचे, पण